मंडळी, वय कितीही असू द्या, विचार करा आणि भक्तिमार्गाला लागा. जीवन पुन्हा पुन्हा नाही. आपण सर्वजण फार भाग्यवान आहोत. ज्या देशात साक्षात भगवंतांनी, संतांनी जन्म घेतला, अवतार घेतला, त्याच हिंदुस्थानामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. मंडळी, घरामध्ये गरिबी किंवा दारिद्र्य का येते ते मी अगोदर सांगणारच आहे. पण ही गरिबी किंवा हे दारिद्र्य घालवायचं एकदम सोपं आहे, ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. मंडळी, मनात आणि घरात श्रीमंती कशी आणायची ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. पण त्या अगोदर घरामध्ये दारिद्र्य किंवा गरिबी का येते त्याची अगदी छोटी छोटी कारणं असतात, तीच मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. तर बघा, ज्या घरात दिवसाची सुरुवात चिडचिड करून होते, ज्या घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी भक्तिगीता याऐवजी चित्रपट गीतं लावली जातात, तिथं सतत एकमेकांना दोष दिला जातो, एकमेकांवर दोषारोप चालू असतात, जिथं स्वतःला मिळालेलं कमी म्हणून नेहमी दुसऱ्याचं पाहिलं जातं, तिथं दारिद्र्य हळूहळू पाय रोवतं. हे त्रिकाल सत्य आहे. अशा घरामध्ये बाहेरून पैसा जरी येत असला तरी तो टिकत नाही. खर्च वाढतात, अडचणी एकामागून एक सतत येत असतात. एक अडचण सुटली की दुसरी अडचण लगेचच उभी राहते आणि खूप प्रयत्न करूनसुद्धा प्रगती थांबल्यासारखीच वाटते. कारण बघा, मनाची अवस्था ही गरिबीची झाली की परिस्थितीसुद्धा तशीच घडत जाते. तर बघा, घरामध्ये दारिद्र्य येतं ते नेहमीच केवळ पैशांच्या कमतरतेमुळे नसतं. अनेकदा घरामध्ये असलेली नकारात्मकता, सततचा असंतोष, एकमेकांवरचा अविश्वास, एकमेकांबद्दल कृतज्ञता नसणं आणि नेहमी तक्रारी करण्याची सवय, ह्या सर्व गोष्टी दारिद्र्य गरिबीचं मूळ कारण ठरू शकतात. घरामध्ये शांतता नसली आणि कष्ट करण्याची तयारी असून मन खचलेलं असेल तर लक्ष्मी तिथं स्थिर राहत नाही. कारण बघा, लक्ष्मी ही केवळ धनरूपातच नाही तर समाधान, शिस्त आणि सद्भाव या रूपातही ती वावरत असते. तर अशा काही कारणांमुळे घरामध्ये गरिबी दारिद्र्य येत असतं. आता आपण ही गरिबी घालून घरामध्ये श्रीमंती कशी आणायची ते बघू. अगदी सोपं आहे. चला सांगते. तसं तर खरं पाहिलं तर भक्ती आणि उपासना दारिद्र्य दूर करतात. आणि आता हे बाहेरून नाही तर आतून बरं का. सर्वात आधी मन श्रीमंत होतं, मग विचार श्रीमंत होतात, मग आपली कृती श्रीमंत होते आणि मग आपोआपच शेवटी परिस्थिती श्रीमंत होते. म्हणजे परिस्थिती बदलते. म्हणजेच काय तर सर्वात आधी आपलं मन श्रीमंत करा, त्याचबरोबर विचार श्रीमंत करा आणि कृतीसुद्धा श्रीमंत करा. हे सर्व केल्यावर तुमची परिस्थिती आपोआपच श्रीमंत होईल. बघा, ज्या घरात देवावर विश्वास आहे, देवाबद्दल, मोठ्या माणसांबद्दल कृतज्ञता आहे आणि सर्वात महत्त्वाचं कष्ट करण्याची तयारी आहे, त्या घरामध्ये लक्ष्मी उशिरा येईल कदाचित, पण येऊन स्थिर नक्कीच होईल. भक्ती केल्याने, नामस्मरण केल्याने मनावर संयम राहतो. माणूस व्यसनाच्या अधीन जात नाही. व्यसनी माणूससुद्धा विचार करू लागतो की जेवढे पैसे व्यसनावर खर्च केले त्यापेक्षा त्याच पैशात कुटुंबातील लोकांना गोडधोड खाऊ घालू, त्यांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करू, त्या पैशात त्यांची चांगली काळजी घेता येते, असा चांगला सकारात्मक विचार करू लागतो. तक्रारी कमी होतात आणि मनाला समाधान वाटायला लागतं. आणि हे समाधान खऱ्या अर्थाने समृद्धीचं पहिलं पाऊल असतं. तर असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद आणि सर्वांना
श्री स्वामी समर्थ.